जय भीम, नमो बुद्धाय. लॉर्ड बुद्धा TV चॅनल. मी विनीता बर्फे, कॅमेरामॅन संतोष सोबत. आज आपण बघतोय की 2019च्या येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या नेते पक्ष आपले काम समाजापर्यंत कसे चांगले आहे हे पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु वंचित बहुजन आघाडीने ह्या सर्वांचा एक रूप बदललेला आहे. त्या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून लोकांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत. याच धर्तीवर वंचित बहुजन आघाडीच्या ज्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा प्रभाव आहे, त्या पूर्ण महाराष्ट्र राज्य प्रदेशच्या त्या प्रवक्ता आहेत. त्यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत. दिशा मॅडम धन्यवाद आणि जय भीम सगळ्यांना. दिशा मॅडम, आमचा पहिला प्रश्न असा असणार आहे की 2019ला ज्या निवडणुका होणार आहेत, तर यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेबांकडे आजच्या समाज एक नेता म्हणून बघत आहे. कारण की बाळासाहेबांनी एक लोकांमध्ये एक सकारात्मक भावना पेरायला चालू केलेली आहे. त्यांच्या सभेला एवढे लोकांचा प्रचंड गर्दी वगैरे असते, तर त्यांच्यामुळे एक लोकांना एक आशा पल्लवित झालेल्या आहेत. जर वंचित बहुजन आघाडीचं सरकार जर आलं तर त्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील का? नक्कीच होणार, कारण की हे लोकांचंच सरकार असेल. काहीचं बंदिस्तीकरण झालेलं आहे, ते मोकळं करून सत्ता लोकांच्या हातात जाण्याची ही एक संधी आहे. आणि मला वाटतं की नक्कीच लोकांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील आणि खऱ्या अर्थाने सत्तेचं सामाजिकरण होईल, सर्वसामान्यांच्या हातात सत्ता येईल. मॅडम, तुम्ही जर ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने पूर्ण ताकदीनिशी उतरला तर तुम्हाला काय वाटतं की तुमचे किती उमेदवार निवडून येतील? आम्ही पूर्ण तयारी करतो, 48 म्हणणार. ओके, 48 जर उमेदवार निवडून येत असेल तर तुम्ही त्या निवडणुकीच्या माध्यमातून कशा प्रकारे तयारी चालू आहे तुमची? नवीन दिशेकडे घेऊन जाईल, जी बाबासाहेबांना अपेक्षित होती, बाबासाहेबांच्या संविधानाला अपेक्षित होती. या दृष्टिकोनातनं मी या सगळ्या गोष्टींकडे पाहते. आज आपण जर गठबंधन करायचं ठरवलं तर प्रत्येक पार्टीनं एकत्रित येणं गरजेचं आहे. आज आपण जर बघितलं तर बहुजन समाज पार्टीचं पण वोट बँक महाराष्ट्रामध्ये आहे. बहुजन समाज पार्टीची वोट बँक महाराष्ट्रामध्ये आहे. आजही सामान्य माणूस जर हाती बघितला तर त्याला वोटिंग करतो. पण हा जर दूरदृष्टिकोन ठेवून तुम्ही मायावतीला तुमच्या याच्यामध्ये विचारणा केली का? जर तुम्ही विचारणा केली नाही की त्यांनी हो म्हटलेलं नाही, याच्याबद्दल तर मी काही बोलू शकणार नाही, कारण की हा दोन वरिष्ठांच्या मधला संबंध आहे. पण मला असं वाटतं की आजपर्यंत आंबेडकरी समुदायाला ज्या पद्धतीने इथल्या महाराष्ट्रामधील सरकारने प्रस्थापित पक्षांनी वापर केला आहे, 1-2 सीट द्यायच्या आणि खेळवत ठेवायचं. आज आम्ही लोकसंख्येच्या 50% जास्त आहोत. मग आम्ही वंचित म्हणून असूत किंवा पिछड्या जनजाती म्हणून असूत, ST SC OBC म्हणून असूत, आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित जनसमुदाय म्हणून लोकसंख्येच्या अर्ध्यापेक्षा जास्त आहोत. मग आम्हाला सीट देताना मात्र 1-2 जागा असं का होतं, याचा विचार करून जसं तुम्ही BSP म्हणतायत, यांनीसुद्धा पुढाकार घेऊन बाळासाहेबांशी बोलणं अपेक्षित होतं. कारण की लोकशाही ही काही कुणा एकाची जबाबदारी नाही आहे, ही सर्वांची मिळून जबाबदारी आहे. आणि आज जर पाहिलं तर BJP आणि काँग्रेस, BJP ही उघडपणे RSSला समर्थन करणारे आहेत, तर काँग्रेस हे छुप्या पद्धतीने RSSला समर्थन करणार आहे. दोन्हीही RSS प्रणितच आहेत थोड्याफार प्रमाणामध्ये. मग आपल्या मित्रपक्षांसोबत उभं राहणं हे एक की कमी RSS आणि जास्त RSS असं बघून कुणाशी युती करणं इतकं सोपं आहे, हा त्या सगळ्यांनीच विचार करायला पाहिजे होता. पण ते जस्ट प्रवक्ता म्हणून माझ्या हातामध्ये तितकंसं तर काही नाही आहे. पण मला वाटतं की वरिष्ठांनी चर्चा केली असावी. राष्ट्रवादी काँग्रेसने BSPला महाराष्ट्रातून 2 सीट दिलेल्या आहेत, तर याचा परिणाम होणार आहे की वंचित बहुजन आघाडीवर याचा किती प्रमाणात परिणाम होणार आहे आणि तो कशा प्रकारे परिणाम होणार आहे? कारण की त्यांना आता डिक्लेअर केले की 2 सीट ते BSPला देणार आहेत. या 2019च्या निवडणुकांमध्ये तर मला वाटत नाही की काही परिणाम होईल वंचित बहुजन आघाडीच्या मतांवर, कारण की लोक अनुभवातनं वंचितसोबत जोडल्या गेलेली आहेत. ती काही आमिष दाखवून आलेली नाही आहेत. मागच्या वर्षभरातला जो काही प्रवास आहे, 2 वर्षातला प्रवास आहे, आणि मागच्या 15-20 वर्षांची बाळासाहेबांची जी कारकीर्द आहे
ती बघून लोक आलेली आहेत. इथल्या बाबासाहेबांना ज्या एका विशिष्ट जातीपर्यंत मर्यादित बांधण्याचं काम काही गटांनी केलं होतं, त्यातनं मोकळं करून साळी माळी कोळी मराठा अजून त्यातल्या त्यात आदिवासींपर्यंत बाबासाहेबांना नेऊन पोचवायचं काम बाळासाहेबांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की फारसा काही परिणाम होईल. आम्ही पूर्णतः विश्वास आहे आम्हाला की यावर्षी विजय आमचाच होणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही पूर्ण विश्वास घेऊनच आज रणांगणामध्ये उतरलेला आहोत. आमचा पुढचा प्रश्न असा असणार आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये पूर्ण दौरा करत आहेत, बाळासाहेबांसोबत पूर्ण तुम्ही दौरा करत आहे, पण आजही काही ठिकाणी जी विषमतेची दरी निर्माण झालेली आहे, जी आपण असमानता म्हणतो, जर ही पोकळी जर भरून काढण्यासाठी तुमचे काय प्रयत्न असतील? त्यांनी सत्तेच्या पोळीवर तूप ओढायचं काम केलेलं आहे. सगळ्यात पहिले बाळासाहेब हा प्रयोग करतायत की कुणातरी कैकाडी समाजातील व्यक्तीला निवडणुकीच्या रणांगणात उतरवलं आहे, कुणातरी होलार समाजाच्या व्यक्तीला एका राजघराण्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या विरोधात उभं केलं आहे, एक कुठल्या तरी मराठा व्यक्तीला इथे औरंगाबादमधनं उभं केलं. सत्तेच्या सामाजिकरणाची जी सुरुवात बाळासाहेबांनी केली ही नक्कीच आज जरी आपण जातसापेक्षतेच्याकडे पाहत असू तरीही ती जात्यांताकडे जाणारी आहे, विषमतेची दरी मिटवणारी आहे असं मला वाटतं. आपला पुढचा प्रश्न असा असणार आहे की जे आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक नारा हातामध्ये घेतलेला आहे की EVM मशीन हटाव और देश बचाव, परंतु 1-2 दिवसापूर्वी निवडणूक आयुक्तांनी असं डिक्लेअर केलेलं आहे की येणाऱ्या 2019च्या निवडणुका ह्या बॅलेटप्रमाणे न होता ह्या EVM मशीनद्वारेच होणार आहेत. मग हे जर असं असेल तर तुमचं पुढचं ऑप्शन काय असणार, पुढचं पाऊल काय असणार आहे? संविधानिक मार्गाने लढा देणं हे आमचं ऑप्शन राहणार आहे आणि येत्या 11 तारखेला आम्ही महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं EVM मशीनच्या विरोधात म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात निषेध नोंदवणार आहोत, त्याच्याबद्दलचं आंदोलन करणार आहोत आणि आम्ही आमची वाटचाल आमच्या पद्धतीने चालू करू संविधानिक मार्गाने, त्याचं उत्तर मिळवू आणि नक्कीच एक दिवस निर्णय आमच्या बाजूने लागेल असं मला वाटतं. धन्यवाद मॅडमने अत्यंत वैचारिक प्रमाणे आपले सर्व इथं मत मांडलेलं आहे.